गुड मॉर्निंग छत्रपती संभाजीनगरकर. तर जस्ट मी आता उठले आणि आता मी तुम्हाला भेटते आंघोळ झाल्यावर. तर मग मी आंघोळ करून रेडी झाले आणि आजची मॉर्निंग थोडी लवकर झाली माझी. तर मग मी मस्तपैकी रेडी झाले आणि रेडी झाल्यावर वरती गेले, कारण की वरच्या रूमचं आमचं रिनोव्हेशन आणि कलरिंगचं काम चालू आहे. तर बघा, आतली रूम थोडी अर्धा कलर झालेलं आहे. तर फायनल लुक पूर्ण झाल्यावर तर मी तुम्हाला व्लॉगमध्ये दाखवणारच. तर आता बघून घ्या. काम चालू होतं तर मी थोडेसे वरती जाऊन पण थोडेसे व्हिडिओज घेतले, कारण की वरती पण काम चालू होतं म्हणून वरचे पण व्हिडिओज घ्यायचे होते मला. आणि ही रूम फुल रेडी झाल्यावर तुम्हाला तर मी नंतर फुल रूमचा लुक दाखवन. त्यानंतर हे बघा, मस्त खाली आले आणि मस्त मॅगी एन्जॉय केली. मस्त टेस्टी मॅगी एन्जॉय करून त्यानंतर आता झाली संध्याकाळ. तर संध्याकाळ झाली होती आणि आम्हाला काहीतरी चांगलं खावं वाटत होतं, म्हणून आम्ही मस्त आमच्या न्यू एअर फ्रायरमध्ये बनवत होतो पाणीपुरी. तर त्यासाठी खूप एक्सायटेड होतो, कारण की आमच्या न्यू एअर फ्रायरमध्ये आम्ही फर्स्ट टाईम त्याच्यामध्ये पाणीपुरी बनवत होतो आणि त्यासाठी खूप आम्ही एक्सायटेड होतो. तर आम्ही त्याला बघत होतो का त्या कशा बनवत होत्या म्हणून. तर हे बघू शकता तुम्ही, आमचे एअर फ्रायर किती भारी दिसते आणि त्याच्यामध्ये आम्ही फर्स्ट टाईम पाणीपुरी बनवत होतो. तर हे बघा, तर ते पाणीपुरी पण किती भारी दिसते त्याच्या आतमध्ये, त्या बनवू लागल्या आतमध्ये. आणि याच्यामध्ये ऑइल पण कमी लागतं बनण्यासाठी. तर बघा किती टेस्टी दिसत होत्या त्या. असंच आम्ही आता पुढं पण एअर फ्रायमध्ये खूप वेगळ्या गोष्टी बनवणार आहे. तर तुम्हाला बघायचं असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा आणि पुढचे व्लॉग्स एन्जॉय करत राहा. तर तुम्ही बघू शकता आता पण पाणीपुरी किती भारी दिसते त्याच्यामध्ये. आणि एअर फ्रायरमध्ये ऑइल पण कमी लागतं म्हणून आम्हाला माहीत नव्हतं त्याचा फायनल रिझल्ट एवढा भारी येईल म्हणून. हे बघा तुम्ही, किती टेस्टी पाणीपुरी दिसत होत्या आणि खाण्यासाठी पण ऑइल फ्री पाणीपुरी होत्या या. तर खूप भारी वाटत होतं आम्हाला. आणि त्यानंतर हे बघा, आमच्या घरामध्ये ही एक ड्रॉइंग काढलेली होती. खूप जुनी ड्रॉइंग आहे. तर आता आमच्या घरात कलरिंगचं काम चालू होणार आहे म्हणून ही पण आम्ही मिटून टाकणार आहे. म्हणून मी लास्ट त्याचा एक व्हिडिओ घेतला आणि त्यानंतर पप्पाचा बड्डे सेलिब्रेट केला आम्ही. तर मस्त केक कापून पप्पाला सगळ्यांनी विश केलं, मस्त पप्पाचा बड्डे सेलिब्रेट केला. आणि त्यानंतर सगळ्यांनी पप्पाला केक पण खाऊ घातलं. हे बघा, दीदी पण पप्पाला केक खाऊ घालत होती. आणि त्यानंतर हे बघा, आमचा केक पण खूप भारी दिसत होता, खूप टेस्टी केक होता. आणि त्यानंतर आम्ही दिलं पप्पाला गिफ्ट. तर त्या गिफ्टमध्ये काय आहे ते बघण्यासाठी सगळेच खूप एक्सायटेड होते. आणि त्याच्यामध्ये काय आहे ते पप्पाला बाहेरूनच समजलं होतं. पर ते बघा, आता त्याच्यानंतर ते फायनली पप्पा ते ओपन करत होते आणि त्याच्यामध्ये होतं पप्पाचा न्यू ड्रेस. तर आम्ही पप्पाला न्यू ड्रेस गिफ्ट केलं होतं. तर ते पप्पाला खूप आवडले होतं आणि ते गिफ्ट सगळ्यांना पण खूप आवडलं होतं. त्यानंतर आम्ही ते पप्पाला घालायला सांगितलं ड्रेस. आणि बघू शकता तुम्ही, ते ड्रेस घातल्यावर पप्पा किती भारी दिसत आहे आणि हे ड्रेस पण पप्पाला खूप सूट होते. तर पप्पाचा बड्डे सेलिब्रेट झाला आहे. तर आजचा व्लॉग मी इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा का आजचा व्लॉग कसा वाटला. बाय.